स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी एखाद्या कंपनीला वारंवार मुदतवाढ देता येते का? महसूल विभागात सांगेल. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीने मागितलेल्या मुदतवाढीवर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली. आम्ही तर विरोधात आहोत, सरकारनंच काय ते जनतेसमोर आणावं असं विधान सुळेंनी केलेलं आहे. मला असं वाटतं हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटलाच उत्तर द्यावं लागेल की एक्सटेन्शन्स देता येतं का नाही. माझं म्हणणं आहे की 30 दिवसाचा कालावधी आहे, त्यातले कदाचित 10-1 दिवस झाले असतील आत्तापर्यंत. तो सगळा रिपोर्ट 30 दिवसात येईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं 30 दिवसासाठी आपण वाट बघावी, कारण जे काही रिपोर्ट येईल त्याच्यातूनच नक्की आपल्याला कळेल की काय झालं आहे आणि काय नाही झालं आहे. आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटच आपल्याला सांगू शकेल की असं एक्सटेन्शन देता येतं का नाही. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा मला असं वाटतं हे कोणीतरी जबाबदार व्यक्तींनी आणि सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. आम्ही तर विरोधातच आहोत, आम्ही न्याय मागणारच, पण सरकारने या सगळ्या प्रश्नांची पारदर्शकपणे उत्तरं दिली पाहिजे.